रोज अशी या दोघांची होत राही कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई गडबड दंगा रोज कपंगा कुरकुरू चाले दोघांच्या घरी शेजारी शेजारी पक्के शेजारी हे शेजारी शेजारी पक्के शेजारी चढावण चाले अशी दोघांची मधल्यामध्ये कोची होई घरच्यांची शिकायची बाहेरला खोली पोरांची ही बोला चाली कुणी त्यात आग लावी कुणी त्यात तेल घाली होती जुनियारी आता झाले वैरी बसतात सारे एकमेकांच्या गोरी शेजारी शेजारी पक्के शेजारी अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी जगदंबा गोंधळाला आलेली आहे पाहुणे सुद्धा आले पण श्रोता कसा असावा कसा नसावा सांगितलं पाहिजे सांगा अव असा नसावा ऐकून घेवा श्रोता परीक्षक असावा श्रोता परीक्षक असावा श्रोता परीक्षक असावा श्रोता परीक्षक असावा अनेक गाणार समजून घेणार बडबड करणार नसावा अरे अनेक गाणार समजून घेणार बडबड करणार नसावा अरे महाराज आई जगदंबेचा जोगवा आहे कसा छत्रपती शिवाजी राजे होते त्यांनी सुद्धा आई जगदंबेचा जोगवा मागितला गळ्यामध्ये 64 कवड्याची माळ घातली आणि जगदंबेचं भुते पण स्वीकारलं जोगवा मागितलाय राजांनी जोगा मागितला आज आपण गोंधळी बनलोय बरोबर आपण सुद्धा आई जगदंबेचा जोगवा मागतोय पल्ला पाठक यांच्या दारामध्ये घरामध्ये आईचा जोगवा आहे कसा सांगा आईचा जोगवा 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 मागिन आईचा जोगवा आंब्याचा जोगवा 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 मागिन आईचा जोगवा अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी मळबाई महिषासुरा त्रिविध तपाची तपाची करावया धाडणी आईचा जोगवा दैत्य सारुणी गा सारुणी माळ मी घालीन आदिबाई बोधाचा झेंडा मी घेईन भेटरहिता वारसी जाईना आईचा जोगवा गा जोगवा जोगवा मागन आंब्याचा जोगवा 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 मागिन नवयुध भक्तीच्या करुणी नवरात्र कोटी मागेला 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 ज्ञानपुत्रा अरे हो आता बाई 6 जणे झाले बिणी संगा काम क्रोध हे जोडविले मांगा गेला मोकळा मार्ग सुरंग आईचा जोगवा 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 मागिन आईचा जोगवा मागून आईचा जोगवा जोगवा मागून ठेविला नवसा जावणी आशा वासनेच्या पाणीला धरणी मन विकार विकार करीन ग कुरवंडी अमृत रसाची भरीन धुरणी अगं ग, आईचा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागून ठेविला नवसा जावणी आद्वारे फेडीला आईचा जोगवा आंब्याचा जोगवा 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 भागना हे वडग माय जोगवा एकदम मावैसा उरे भवानी माता की जय आई राजा उरे उरे बरं का महाराज बोला. 5 नामाचा 5 तत्वाचा गोंधळविधी परिपूर्ण झाला मोर्या आता ही वेळ जवळ आली आहे तुला आता लंगर तोडायचा आहे अहो पण आमच्यात पद्धत नाहीये ही अशी तुमच्यात जशी पद्धत म्हणून काय झाला आमच्यात पद्धत आहे ना ती तुला लंगर तोडावंच लागल देवाचा आहे ता अहो पण लोखंडी साखळी येते मी कशी तोडणार ती का नाही तोडणार बरोबर तोडणार तू देव तुला ताकद देईल ताकद अरे त्याच्यामुळे तुझा सुखी संसार होईल काय
काय आहे त्याच्यामुळे पुरुष किती स्ट्रॉंग असतो ते पण कळतं ना. जमाई बापू जमाई बापू करला करला. अहो मला नाही जमायचं होय. अरे जमल. इकडे. अच्छा हो का मग ठीक आहे. जा ना मग ठीक आहे का? लंगर लाविला सत्वाचा गजर तुझ्या नावाचा. लावला सत्वाचा गजर तुझ्या हो लंगर लाविला सत्वाचा गजर तुझ्या नावाचा. लावला सत्वाचा गजर तुझ्या नावाचा. गजर तुझ्या नावाचा राजा आला गडा जेजुरचा. जाग्या लागला झेलूचा. लंगर तोड तोड तोड. अरे थोडं 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 लंगर तोड तोड तोड. थोडं थोडं या देवाचे नामामुखी गोड गोड गोड. हे नाममुखे गोड गोड गोड. मनुरायाचे नामामुखी गोड गोड गोड. या देवाचे नाममुखे गोड गोड. लंगर लाविला सतवाचा. लाविला सतवाचा. लावला सत्वाचा लंगर लावला. देवा यशवंत झाला रे यशवंत झाला. देवा यशवंत झाला रे यशवंत झाला. आणि ओ वाळू या रातीचे खंडेराया. वाळी माळ सारे बांधू लागले. कापराच्या वाटी पंच प्राणाच्या रती. पंच प्राणाची आरती. ओ वाळी माळसा बाणू चरणी लागती. फुलाई माळीन हार घालती देवाला हार घालती. मालावती मुरळी गुण आवडीन घाती. काय वाचा म्हणे आपला ओळीला राया आपला ओळीला राया. ओ वाळी माळसा बाणू लागली पाया. आरती व वाळो भावार्थी व वाळो मोह माया रेणुके आनंदी एकदा मावैसा उरे उरे आनंदाचा येळको. पठाण महाराज की गणपती बाप्पा. माऊ हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आता जागरण गोंधळ झालाय बर का. मग काय तू म्हणाली होतीस ना. आणि माझं गिफ्ट ते तुला संध्याकाळीच मिळेल. म्हणजे आपण घरीच सेलिब्रेट करायचंय का व्हॅलेंटाईन? नाही नाही मी मस्त प्लॅन केलाय. आपण संध्याकाळी फिरायला जाऊ. आधी आपण मोनोरेलची लास्ट राईड करू आणि मग त्याच्यानंतर गेटवे ऑफ इंडियाला जाऊ. चालेल. मग तिथेच डिनर करायचं. मग मी तुला तुझं गिफ्ट देणार आणि आणि आपण आपलं हनीमून साजरं करायचं. आधी हा सगळा प्लॅन होऊ देत. आणि मग काय. आणि मला तुझं गिफ्ट आवडू देत. हे माझं गिफ्ट तुला आवडणारच आहे. हो का? हा बघूच आपण. आत्ताच बघ ना. ए महुआ अय गो ऐ गो वंसा ओ वंस डोकं दुखत असेल तर चहा देऊ? आलं घालून थोडासा घ्या ना, बरं वाटेल. नको का यामिनी? स्वयंपाकातला गोंधळ वाढत चाललाय बरं का तुझा हल्ली. मासा बघते ते. अगं काल जरा शुगर कमी झाली म्हणून थोडासा शिरा खाल्ला, तू झोपच लागली ना ग एकदम. गोंधळ केला ना ग माझं सगळं. थोडासा शिरा? हो अगं अगदी एवढंच खाल्ला होता.
काय टाकलं होतं त्यात काय माहित. नाही काय की माझी चूक झाली. मी ना जर असं जायफळ जास्त टाकलं ते. नाही ते ठीकच आहे म्हणूनच म्हणते स्वयंपाकातलं लक्ष जरा कमी करा आता. बर करते. हा. मग कोण घालेल लक्ष? मी घालते ना लक्ष. तसंही मी खूप दिवसात स्वयंपाक केलाच नाहीये. आज ना बासुंदी करते मी. नको ग बाई तुझी बासुंदी नको. गेल्या वेळेला बासुंदी करत होती म्हटलं छान चारोळे टाक तर बल्लाचे चारोळ्यांचे कागद असे टराटरा फाडून टाकले की ग बासुंदीत. अगं त्यानं तिकडे थैथयात मांडला तो वेगळाच आणि बासुंदी वाया गेली एवढी. ओ लतात्या माझ्याशिवाय दुसरं कोण आहे या घरात करणार? हो ना. नाही कसं महू आहे ना. यामिनी तुझ्या सुनबाईला जरा सांग काय ते एकदा पोहे केले त्याच्यानंतर काही केलं नाही पोरीनं. तिला करायला लावू सगळं. हा आता थांब मीच बोलवते. महुआ ए महुआ महुआ महुआ. काय झालं आत्ते सासूबाई? आत्ते सासूबाई नाही त्या दिवशी पोहे बाकी छानच केले होतेस हो. आता एक काम कर आज सगळा स्वयंपाक तूच कर. करायला खूप छान स्वयंपाक करते ती आणि तिला स्वयंपाकाची खूप आवड आहे. हो 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 कर कर. माझी काही मदत लागली तरी सांग. हा मी करेन मदत. आत्या अगं तुझी मदत कशाला? नाही नाही तिला अजिबात आवडणार नाही. बघ आत्या तू नुसतं म्हणलीस तरी किती चेहरा पडलाय बघ तिचा. नको ग नको विचारूस तिला. ती करेल सगळं एकटी करेल. अगं बाई खरंच करशील नक्की? हो 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 करेन ना. कर हा नक्की येईल ना करता की मी मदत करू? नको हा करते मी. गुणाची परवाची. हा कर कर कर. लगेच कौतुक नका करायला. काय करायचं ते जेवताना करू. चला करू दे तिला. चला कशी ग गुणी. करेन करेन म्हणे. करशील ना ग नक्की? हो करेन हा. जा हा तू. जमेल ना तुला की मी मदत करू? काही गरज नाहीये जमेल मला. ऑल द बेस्ट. थँक्यू. मोरू ए रावसाहेब तुम्ही साडी घेता का रे भंगारात? घेते ती बोहारीन घेते. आम्ही भंगारवाले आहोत. असले फालतू प्रकार आम्ही नाही घेत. बर मग एक काम कर ही साडी तूच त्या बोहारणीला दे नाहीतर कचऱ्यात टाकून दे. मी का टाकू कचऱ्यात? काही उपयोग नाहीये या साडीचा. काल गोंधळात एवढी साडी चोरीला गेली पण कोणीच काही बोंबाबोंब केली नाही. काहीच अपशकुन झालं नाही. आता काय करू मी या साडीचं? कसली चोरी? कसला अपशकुन? कसली साडी? एवढं सगळं समजावत बसायला माझ्याकडे वेळ नाहीये. तुला हवी असेल तर ही साडी नेस नाहीतर कचऱ्यात टाकून दे. ए रुबडी ए. अरे मी का नेसू साडी? रावसाहेब ऐसा परामो झाडून सगळीकडे साडी शोधतोय मी आणि तुझ्याकडे सापडली. काय चाललंय? डायलॉग नंतर मार. आधी काय झालं ते सांग. ही साडी काल तू उचललीस? मी हा नाही. नाही उचललीस? मग ही साडी तुझ्याकडे कशी काय? अरे मला रुबीने दिली शिडी. सीडी आहे ही? यात सीडी आहे? नाही नाही दाखव आधी का साडी. साडीचं सीडी म्हणतोस तू? नाही. ही साडी कुणी दिली तुला? रुबी रुबी मला म्हणाली ही साडी तू नेस नाही तर कचऱ्यात टाक. जिला रुबी द्यायची होती तिने चोरली रुबी. जिला साडी द्यायची होती तिने चोरली विडी. ही साडी जिला द्यायची होती रुबीला तिनेच ती चोरली. काय झालंय भुजंग तुझं? काय झालं? रडू नको. काय झालं मला सांग. यार रावसाहेब
यावेळेला माझा व्हॅलेंटाईन काय होणार नाही रे. दरवेळेप्रमाणे व्हॅलेंटाईन माझा असाच जाणार. तुला सांग, माझ्या प्रेमाचं काही नाही होणार रावसाहेब. हॉट टू डू. काय करायचं आता? काय पण कर, मला काही सांगू नको. ही साडी धर, मी चाललो. मला अजून गोडाऊन मध्ये भंगार घेऊन जायचंय. रावसाहेब, रावसाहेब, ओ साड़ी रे तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना. हाँ गुरुजी, हाँ हो गई मुआ बेटा की शादी. हाँ एकदम अच्छे से हुई. नहीं नहीं ऐसा कुछ नहीं, ते सगळं जल्दी जल्दीच्या घाई घाई मध्ये झालं ना, त्यामुळे बोलावणं करायचं राहून गेलं. अच्छा गुरुजी सुनो ना, एक बात कहने थे. आज आपण कॉलेज मध्ये जाऊया. व्हॅलेंटाईन डे है ना, मग तिथे जाऊन डुएटचा डान्स परफॉर्म करूया. हे भगवान गुरुजी, तुमच्या वयाचं काय करायचं तेच कळत नाही. देखा गुरुजी, सुनो सुनो बात सुनो. तुम्ही नाचायला लागलात ना की तुमची झोप उडेल, आणि मी नाचायला लागले तर सगळ्यांची झोप उडेल. देखो जल्दी से आप इधर आ जाओ, फिर यहाँ से हम वहाँ जाएंगे कॉलेज में. हाँ हाँ जल्दी से आना. चलो रखती हूँ. ओके. कोई एक किधर नहीं जाएगा. काहे काहे हे आमच्या स्वातंत्र्यावर बंधन आहे. हाँ क्या बोल रहे हो? अरे पगली, मेरा कहने का मतलब वो नहीं था. तो देखो क्या है, अभी मतलब हमारे ढोलकपुर के जैसा मखलर हमेशा एक कहावत कहा करते थे, आदमी हमेशा मन में ख्याली पुलाव पकाता है. अभी वैसे मैं ख्याली पुलाव मेरे मन में पका रहा हूँ. अगर वो मैंने तुम्हें बता दिया तो तुम चौंक जाओगी, और अगर तुम चौंक गई तो वो जो पुलाव है वो डबल हो जाएगा, मतलब चौपट भी हो सकता है. अगर मतलब बात यह है कि ये सुनो, इतनी चौपट बातें करने से अच्छा है जो बोलना है वो बोलो. लाजो, हम एक बात कहना चाहते हैं तुम्हें. हाँ बोलो. मैं तुम्हें बाहर घुमाने ले जाना चाहता हूँ. मतलब मवा शादी होकर चली गई है तो अपनी जिंदगी नई तरीके से शुरू करेंगे. सच में? आज का दिन भी बहुत अच्छा है. वैलेंटाइन डे है आज. वैलेंटाइन डे. चलो. वैलेंटाइन डे. आज वैलेंटाइन डे. नहीं वैलेंटाइन डे. वैलेंटाइन डे. तो पहले बता देना चाहिए था ना भाई. हे भगवान, उगाच लाजोला सांगितलं. मोनिकाला घेऊन गेलो असतो तर मजा आली असती. क्या बोल रहे हो? क्या बोल रहे हो? अरे कुछ नहीं, मतलब मैं ये कहना चाहता हूँ कि ये कहना है मुझे. अब देखो, अगर तुम जाना चाहती हो तो जाओ अष्टपुत्र के साथ. मतलब क्या है, अष्टपुत्र के पास बहुत अच्छी कला है और कला का सम्मान होना चाहिए. और वैसे भी तूने फोन कर दिया है अष्टपुत्र को, तो फिर अभी ना कैसे बोलोगे? तो जाओ उनके साथ. नहीं नहीं नहीं, ऐसी कोई फिक्र की बात नहीं है. हम गुरुजी को बोल देंगे ना कि प्लान कैंसिल हो गया करके. कोई जरूरत नहीं जाने की. सुना, आज हम दोनों अच्छे से बाहर जाएंगे, घूमेंगे फिरेंगे, आइसक्रीम खाएंगे, फिल्म देखेंगे. ठीक है? ठीक है. हाँ. बहुत अच्छा है. और वैसे भी बहुत पैसा है ना हमारे पास. हाँ. उसको कल लेके जाऊंगा. किसका? उसको मतलब आज भी चलो और कल भी तुम्हें लेके जाएंगे. हर रोज जाएंगे. रोज? हाँ, रोज जाएंगे. तो रोज के रोज वैलेंटाइन डे. स्वयंपाक करेन म्हणलीये खरं मी त्यांना, पण आता सांगू कसं? मला तर काहीच येत नाही. त्यांना सांगितलं तरी पुन्हा ओरडा बसेल. हे देवा. हा, उकळत्या तेलातले बटाटे या पुस्तकात मी वाचलं होतं. पान नंबर 43 वर कढईमध्ये तेल गरम करा. कढई
कढईमध्ये तेल, येते चला हे तर झालं. कढईमध्ये तेल गरम केल्यानंतर कांदे चिरायचे. बरोबर. शिबाई कढईतलं तेल पातेल्यात काढा असं पण लिहिलं होतं नाही का.